माझ्या घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मोठी सून मयुरी सुद्धा उचलणार होती टोकाचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हगवणे कुटुंबियांकडनं मोठ्या सुनेचाही छळ. सर्वाधिक छळ नणंदेकडनं. मयुरीनं न्यूज 18 लोकमतवरती मांडली कैफियत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांना फोन. हगवणेंवरती कारवाई करण्याचं दिलं आश्वासन. त्या प्रकरणाशी आपला संबंध नाही. दोषींवरती मात्र कठोर कारवाई करणार. अजित पवारांची ग्वाही. ज्योती मल्होत्रानं जुलै ते सप्टेंबर दरम्यान मुंबईला 3दा भेट दिली होती. पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय. ज्योतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. सलमान खानच्या सुरक्षेत मोठी चूक. घरात घुसलेल्या एका तरुणाला आणि तरुणीला पोलिसांकडून अटक. 20 मेच्या रात्री गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तरुणानं केला होता शिरकाव. रत्नागिरीमध्ये पावसाचा मिर्या नागपूर महामार्गाला फटका. उद्यमनगर परटवणे दरम्यानच्या पुलावरचा रस्ता खचला. वाहतूक बंद असल्यानं अनर्थ टळला. ज्यांनी कुंकू पुसलं त्यांना आम्ही संपवलं. पुन्हा हल्ला केल्यास आणखी कडक कारवाई करणार. 22 तारखेचा बदला 22 मिनिटांमध्ये घेतला. पंतप्रधान मोदींचा पाकला पुन्हा इशारा. गेल्या 36 तासांपासून धुमसणाऱ्या नाशिकच्या जिंदाल कंपनीतल्या आगीवर अजूनही नियंत्रण नाही. कंपनी परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात.